Hello everyone. Class 8 English Miss Slippery Lessons English Workshop Questions and Answers. Question number 1. Two different words are joined to form a new word with a new meaning. दोन शब्द जोडून नवीन एक शब्द तयार केला जातो. Such words are called compound words. अशा शब्दांना compound words म्हणजे संयुक्त शब्द असं म्हणतात. Sometimes there is hyphen between compound words. काही वेळेला या कंपाऊंड वर्ड्समध्ये हायपन या चिन्हाचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल होमवर्क और काइंड हार्टेड. स्पीक आउट सम कंपाऊंड वर्ड्स फ्रॉम द लेसन. आता आपणास लेसनमधून काही कंपाऊंड वर्ड जे आहेत तर ते शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत. नंबर 1 नेव्हर एंडिंग, नोटबुक, वेल प्रिपेअर्ड, हाय पिच, क्लासरूम, टीचर्स रूम. Question number 2A. Add the proper prefix to make the following words opposite in meaning. खाली दिलेले शब्द जे आहेत या शब्दांच्या अगोदर प्रीफिक्स म्हणजे पूर्वप्रत्यय वापरायचा आहे आणि अपोजिट वर्ड तयार करायचे आहेत. ओबे, डिसओबे, सिम्पॅथेटिक, अनसिम्पॅथेटिक, हॉनर, डिसहॉनर, अफ्रेड, अनअफ्रेड, कंटेंट, डिसकंटेंट. B. Add suffix to convert the following word to adjective forms. खाली दिलेले जे काही शब्द आहेत या शब्दांना सफिक्स म्हणजे अंत्यप्रत्यय जोडायचा आहे आणि त्याचा ॲडजेक्टिव्ह फॉर्म म्हणजे विशेषणाच्या रूप तयार करायचा आहे. लाफ, लाफिंग, थॉट, थॉटफुल, फॉरगेट, फॉरगेटफुल, केअर, केअरफुल, काउंट, काउंटेबल, फिअर, फिअरफुल, मूव, मुव्हेबल, टीयर, टीयरफुल, punish, punished, joy, joyful. Question number 3. Find words, expressions from the story which are similar in meaning to. स्टोरी मधून आपणास खालील शब्दाशी मिळते जुळते किंवा त्या अर्थाचे शब्द जे आहेत ते आलेले आहेत ते शोधायचे आहेत आणि लिहायचे आहे. नंबर 1 व्हेरी एक्सपेन्सिव्ह, यासाठी स्टोरीमध्ये शब्द आला आहे एक्स्ट्रावॅगंट. नंबर 2 लॉंगिंग फॉर, यासाठी शब्द आला आहे इयर्निंग. नंबर 3 कुड नॉट रिमेंबर ॲट ऑल, वेंट ब्लँक. नंबर 4 कॉन्स्टंट, परपिच्युअल. नंबर 5 गॅदर ऑल वन्स करेज, मस्टर करेज. नंबर 6 फिल्ड अँड इन्क्रीज्ड इन साइज, इन्फ्लेट. नंबर 7 पेनिंग बॅडली, स्मार्टिंग. Number 8 forced to pay a big amount of money, pay through one's nose. Question number 4. Answer in short in your own words. आपल्या स्वतःच्या शब्दात थोडक्यात उत्तर द्यायचे आहेत. पहिला क्वेश्चन आहे The history teacher had asked them to memorize it what. इतिहासाच्या शिक्षिकेने त्यांना पाठ करायला सांगितले काय? त्याचा आन्सर द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत, पानिपतच्या युद्धाचे कारण आणि परिणाम. नंबर 2 सायलीज न्यू फ्रॉक टोअर हाऊ, सायलीचा नवीन ड्रेस फाटला, फ्रॉक फाटला कसा? त्याचा आन्सर व्हेन सायली फेल अँड केम टम्बलिंग डाऊन अबाउट 7 steps फ्रॉम द स्कूल स्टेअर्स. नंबर 3 सायली हग्ड हिम टाईट हू, त्याचा आन्सर हर यंगर ब्रदर. नंबर 4 सायली वॉज कॉल्ड स्लिपरी व्हाय, सायलीला निसरडी म्हटलं गेलं का? त्याचा आन्सर बिकॉज ऑदर स्लीप ऑन वेट ग्राउंड बट सायली मॅनेज टू स्लीप इव्हन ऑन ड्राय लँड. क्वेश्चन नंबर 5 टीचर टोल्ड सायली टू मीट हर इन द टीचर्स रूम व्हेन, शिक्षिकेने सायलीला शिक्षक दालनामध्ये भेटायला सांगितले केव्हा? त्याचा आन्सर व्हेन सायली केम लेट अँड द टीचर वॉज इन द क्लासरूम. क्वेश्चन नंबर 6 टीचर आस्क्ड सायली टू कॅरी द नोटबुक्स व्हेअर, टू द टीचर्स रूम. Question number 5. Divide the class in two groups with the help of your teacher
and convert the story into a skit. शिक्षकांच्या मदतीने वर्गाची 2 गटामध्ये विभागणी करायची आहे आणि गोष्टीचं प्रहसनामध्ये रूपांतर करायचं आहे. Each group can take up one part of the story and later combine both the parts. प्रत्येक गट गोष्टीचा एक भाग घेऊ शकेल आणि नंतर दोन्ही भाग जुळवू शकेल. Mention the following in your compilation. Present the skit in your class. संग्रहात पुढे दिलेल्या मुद्द्यांचा उल्लेख करायचा आहे आणि प्रहसन वर्गात सादर करायचा आहे. त्यासाठी मुद्दे दिलेले आहे: अ न्यू टायटल, सीन्स, कॅरेक्टर्स, डायलॉग्स, एंट्री आणि एक्झिट. हे प्रहसन किंवा हे स्किट तुम्हाला वर्गामध्ये प्रेझेंट करायचं आहे. क्वेश्चन नंबर 6. What expressions does a person use in the following situation? खालील परिस्थितीमध्ये व्यक्ती कोणते उद्गार वापरतात? नंबर 1. When a person gets a sudden fright. ज्या वेळेला एखादा व्यक्ती अचानक घाबरतो त्यावेळेला कोणते उद्गार वापरले जातात? Oh my God. Oh dear. नंबर 2. When a person is very nervous. ज्या वेळेला व्यक्ती खूप उदास असतो. Butterflies in my stomach. Bundle of nerves. नंबर 3. When a person is tense. ज्या वेळेला एखादा व्यक्ती खूप चिंताग्रस्त असतो त्यावेळेला under a lot of pressure. Stressed out. नंबर 4. When a person is very happy. ज्या वेळेला व्यक्ती खूप आनंदामध्ये असतो. On cloud 9. नंबर 2. Awesome. नंबर 3. Happy as a clam. नंबर 5. When a person is very confident. Will not let you down. Why not me? I am damn sure. Number 6. When a person is very angry. ज्या वेळेला एखादा व्यक्ती खूप रागावलेला असतो. No hard feelings. Pissed off. To bite someone's head. Number 7. When a person is very sad. ज्या वेळेला एखादा व्यक्ती खूप दुःखी असतो. Lump in the throat. Feeling blue. To have the blues. On pins and needles. Thanks for visiting to our channel. Please like, share and subscribe our channel.